सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील, महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नाशिकच्या जिल्हा परिषद मध्ये 1999 पासून सावळा गोंधळ सुरू आहे. आपण ऐकलं ते सत्य आहे. सावळा गोंधळ सुरू आहे. आरोग्य पर्यवेक्षक बाळासाहेब मोठाभाऊ ठाकरे हा व्यक्ती कोण आहे याचा आपण तपास करा. अर्जुन गुंडे हे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कपिल आहेर हे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत. सध्या ते उपसंचालक म्हणून कार्यरत आहेत. अंतरराव पिंगळे हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन जिल्हा परिषदेत तत्कालीन अधिकारी होते. हे नाव आपण का घेतले आहेत हे आपणास माहिती व्हावे म्हणून सन 23 मार्च 1999च्या निवड समितीच्या भरतीमध्ये 336 लोकांची अधिकृत भरती करण्यात आली होती. यानंतर 3 महिन्यानंतर 35 कर्मचाऱ्यांना गैरमार्गाने घुसवण्यात आले. या 35 लोकांच्या भरतीची कोणत्याही प्रकारची निविदा, परिपत्रक, जाहिरात न काढता सदर भरती केली गेली आणि इथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. भ्रष्टाचार थोडा तिडका नाही तर हा 35 कर्मचाऱ्यांच्या भरती घोटाळा आहे. याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विरुद्ध दर्शवला होता. मात्र या कर्मचाऱ्यांनी त्यांचे राजकीय वर्धास्त यांचा मनी पॉवर, मसल पॉवरचा वापर करून या भरतीत समावेश करून घेण्यात यशस्वी ठरले. आजच्या घडीला या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांची प्रशासनावर इतकी मजबूत पकड आहे की त्यांना दस्तूर खुर्द कार्यकारी अधिकारी सुद्धा घाबरतात. या कर्मचाऱ्यांमधील बाळू ठाकरे या नावाच्या व्यक्तीचे 3 सेवा पुस्तक आहेत. अशी खात्रीलायक माहिती. आता ही सेवा पुस्तके कोणत्या वर्षात तयार करण्यात आले तर 1999 मध्ये, 2015 मध्ये व 2021 मध्ये ही सेवा पुस्तके बनवण्यात आली आहे. अशी खात्रीलायक माहिती आहे. जिल्हा परिषदेचे पर्यवेक्षक ठाकरे नामक व्यक्ती सकाळी 1 तासासाठी कार्यालयात येतात व मालक म्हणून वावरतात आणि CODHO यांची कोणाचीही परवानगी न घेता ते दिवसभर गायब असतात. तसेच आरोग्य विभागात शेखर पाटील, बाळासाहेब पाटील नशापाणी करून येत असल्याची सूत्रांची गुप्त माहिती आहे. आरोग्य विभागातील बदली, केमिकल बिल काढायचे असेल तर वरील दोन्ही व्यक्तींना आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय काढले जात नाही. त्यामुळे प्रलंबित असल्याची बाब समोर आली आहे. सध्या आरोग्य विभागात 3 खरे अपंग व्यक्ती सोडले तर 5 बोगस अपंग ठाण मांडून बसले आहेत व शासनाची फसवणूक करत आहे. त्यापैकी सुरेश हरगुडे नावाचे आरोग्य सेवक जिल्हा आरोग्य यांच्या खासगी निवासस्थानी तळ ठोकून बसतात व त्यांची साखरे करतात. ही चाकरी इंडी पटेल रोडच्या निवासस्थानी चालू असते व बाळासाहेब ठाकरे आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी लायक नसताना त्यांना आरोग्य पर्यवेक्षक पद दिले. मात्र खऱ्या अर्थाने या पदाचे दावेदार जगताप नावाचे कर्मचारी आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे यांनी सर्टिफिकेट घेऊन राजकीय वर्धाचा वापर करून हे आपल्या पदरी पाडून घेतले. ही सत्य परिस्थिती आहे. ही सर्व BBS ने मांडलेली हकीकत जर खरी असेल तर यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूलचे विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी नाशिक हे कारवाई करीत का नाहीत? यांच्यात काही आर्थिक बाब दडले आहे का? याच्यात अजून किती अधिकारी असतील की दस्तूर खुर्द जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारीच असतील? हे लवकरच विविध आपल्या समोर मांडणार आहे. यांचा आका कोण हा खरा प्रश्न निर्माण होत आहे. संपूर्ण जिल्हा परिषद हे दोघी बोखे चालवतात. शासनाने त्यांच्या आकाचा शोध घ्यावा व तात्काळ कारवाई करावी अशी BBS न्यूज नेटवर्क कडून मागणी केली जात आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता मित्तल मॅडम यांना काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं.
निवेदन देण्याचा विषय असा की बाळासाहेब उर्फ मोठा भाऊ गोविंद ठाकरे, आरोग्य पर्यवेक्षक आणि श्री शेखर पाटील, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांनी बनावट प्रमाणपत्रे सादर करून नोकरीमध्ये जे प्रमोशन मिळवलेलं आहे, शासनाची फसवणूक केलेली, त्या संदर्भात त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई व्हावी आणि पोलिसांमार्फत गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही काल अस्मिता मित्तल मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदनामध्ये आम्ही जी मागणी केलेली आहे त्या मागणीसाठी मॅडमनी आम्हाला निवेदन घेऊन सांगितलं, मी त्याची शहानिशा करते. पण काही गोष्टीमध्ये मॅडमनी पण आम्हाला असं विचारणा केली का तुम्ही पुरावे आणून द्या. आम्ही जे पुरावे सादर केलेले ते पुरावे आणि त्यांनी नोकरी जॉईन करताना जे दिलेले प्रमाणपत्र याच्यामध्ये जी तफावत आहे, ही तफावत बघण्यासाठी मॅडमला आम्ही दिलं. तर मॅडमने आम्हाला सांगितलं का तुम्हीच आम्हाला दोन्ही पण आणून द्या. तर आम्ही जे पुरावे दिले त्यांच्याकडचे पुरावे टॅली करायला पाहिजे त्यांनी. तर असं आम्ही या प्रकारे मॅडमला सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही निवेदन दिलेले. आमची निवेदनाची दखल जर 8 दिवसाच्या आत जर नाही घेतली तर आम्ही त्या कार्यालयामध्ये पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. का याच्या अनेक वर्षापासून अनेक कार्यकर्ते या संदर्भामध्ये महसूल आयुक्त ते ग्रामविकास मंत्र्यापर्यंत यांना अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहे, अनेक प्रकारचे निवेदन दिलेले, विविध संघटनांनी निवेदन दिलेले, या मॅडमला दिलेले, याच्या पहिले बी जे CO होते त्यांना पण देण्यात आलेले. अद्याप याच्या मागं कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे. का याच्या मागं कोण आहे, कोण आका आहे मोठा का त्याचा प्रशासन घाबरतंय, त्याच्यामुळं कारवाई होत नाही आहे. याच्यासाठी आम्ही जी काल मागणी केलेली आहे, आमच्या मागणीचं जर उत्तर जर मॅडमनी सखोल दिलं नाही, मनासारखं जर कारवाई केली नाही तर याच्यावरती आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून अमरण उपोषण करू की याच्या मागं कोण आका आहे, तो आकासुद्धा याच्यामध्ये घेतला जाईल आणि त्या आकावरती सुद्धा कारवाई केली जाईल. का त्या आकामुळं जे आहे, हे जे लोक जे डेअरिंग करताय, असे अनेक प्रकारचे तिथं फ्रॉड झालेले, पण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही आहे. तर ग्रामविकास मंत्र्यांना पण माझं सांगणं आहे, महसूल आयुक्तांना पण एक विनंती का याच्यामध्ये आपण जर लवकरात लवकर जर दखल नाही घेतली तर आम्ही 8 दिवसामध्ये आम्हाला जर याच्यामध्ये न्याय नाही मिळाला तर आम्ही अमरण उपोषण करू. अपंगाचा काय विषय तो? अपंगाचा विषय असा आहे का जो पाटील म्हणून आहे, त्या पाटीलचं प्रमोशन केलेलं आहे. तो पाटील ज्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटमध्ये जगताप म्हणून जो आहे, खरोखर तो अपंग आहे, त्याला ते प्रमोशन व्हायला पाहिजे. ते प्रमोशन न होता या पाटीलने खोटं सर्टिफिकेट सादर केलेलं आहे आणि त्याला प्रमोशन त्यांनी घेतलेले. खोटं सर्टिफिकेट असं आहे की तो पाटीलने जे सर्टिफिकेट जोडलेले ते त्याला ऑफिसला सोडण्यासाठी कोणीतरी माणूस पाहिजे जोडीला, पण तो पाटीलच स्वतः गाडी 4 व्हीलर चालवत येतोय ऑफिसला. तर मग त्याला कुठल्या बेसवरती त्यांनी प्रमोशन दिलेले. आणि जो खरोखर जो जगताप आहे, तो गरीब माणूस आहे, त्याला प्रमोशन व्हायला पाहिजे होतं. तो खरोखर अपंग आहे, पण त्याचं प्रमोशन न होता डायरेक्ट त्या पाटीलचं प्रमोशन करण्यात आलेलं आहे. त्या पाटीलकडे RTOचं लायसन पण आहे का? हो, RTOचं लायसन पण आहे. आणि त्याचं प्रमाणपत्र किती टक्क्याचं आहे? त्याचं माझ्या माहितीनुसार 65% प्रमाणपत्र आहे. मग याची शहानिशा करण्यासाठी आम्ही काल मॅडमला सांगितलेलं आहे का ह्या लोकांच्या मागं कोण आका आहे, का त्याचा तो आका कुठंतरी त्याला अवकाळा घेतला पाहिजे आणि त्याला कुठंतरी बसला पाहिजे या सगळ्या प्रकाराला. नाहीतर असे अनेक प्रकार होतील, असे अनेक अधिकारी येतील, अनेक अधिकारी जातील, कारवाई होणार नाही. 23/3/1999 मध्ये 236 लोकांची भरती झाली होती. ते निवड मंडळाच्या नियमानुसार झाले, परंतु त्यामध्ये हे 35 लोक तुम्ही म्हणतात, 35 लोकांवरती हे कुठेही निविदाने कुठल्याही त्या भरतीमध्ये घुसवण्यात आलेले आहे. हो, आपण काय म्हणतो? घुसवण्यात आलेले नाही, सगळं हा फ्रॉड झालेले ना. असे लोक भरलेले आहे, अशा लोकांच्या मार्फत जर असे कामं होत आहे तर याच्या मागं कोण आहे हे पण बघणं गरजेचं आहे. त्याची शहानिशाच केली पाहिजे. जर खरोखर ज्याला पाहिजेले, ज्याला नोकरी पाहिजे त्याला भेटत नाही आहे आणि बोगसगिरी करून जे लोक वेगळ्या मार्गाने जे घुसत आहे मागच्या दाराने, याला कुठंतरी ब्रेक लागला पाहिजे. यासाठीच आम्ही असे किती लोक आहेत? असे 35 लोक आहे टोटल. त्या 35 लोकांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. हो, पूर्ण चौकशी झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ह्या ठाकरेला पहिले याच्यावर कारवाई झाली पाहिजे, याला निलंबित केलं पाहिजे. पाटीलला आणि ठाकरेला यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे आणि याच्यानंतर ते 35 लोक बी घेतले पाहिजे. ऑफिसला फक्त 1 तास येतो हे माहिती? हो, सकाळी येतो, दिवसभर ऑफिसला येत नाही. ऑफिसचे CCTV सुद्धा बंद आहे.
त्याची सुद्धा चौकशी केली पाहिजे. आणि तो ड्रिंक करत असतो, त्याला तुम्ही कधी बी त्याची टेस्ट करा, मेडिकल चौकशी करा, तो दारू पिलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याला ज्या जागेवरती प्रमोशन दिलेलं आहे त्याच विभागातला एक अधिकारी बसवा, एक कर्मचारी बसवा आणि ह्या ठाकरेला बसवा. हेच आम्ही काल मित्तल मॅडमला सांगितलं की दोघांना बसून त्या माणसाला त्या विभागामधलं विचारा आणि या ठाकरेला विचारा. या ठाकरेला काहीच येत नाही तरी त्याचं प्रमोशन झालेलं आहे. तो सकाळी ऑफिसला येतो, ऑफिसला 1 तास थांबतो, जातो, मस्त मजा करतो, पार्टी करतो, दारू पितो. त्याने आता जमीन बी घेतलेली, लोकांचे पैसे कामाला लावायचे घेतलेले म्हणून. त्याची बी चौकशी झाली पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यावर मालेगावला एक गुन्हा दाखल झालेला आहे, तो सुद्धा बघितला पाहिजे मित्तल मॅडमनी. त्याच्या मागं कोण आका आहे त्याला पण माहिती आहे. पण हे सगळं चाललंय भोंगळा कारभार जिल्हा परिषदचा, हा थांबला पाहिजे. म्हणून आम्ही काल निवेदन दिलेले. जर आमची मागणी नाही त्यांनी मान्य केली तर आम्ही आमरण उपोषण करणार. याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं असं उपोषण करणार आहोत की याची सगळी जबाबदारी या शासनावरती राहील. मग तो आकार राहू द्या का आयुक्तापासून तर ग्रामविकास मंत्री यांनी सगळ्यांनी याची दखल घ्यावी. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा.